तर मित्रांनो, विषय असा आहे की ठरलाय बेत आपला पार्टीचा. आणि जमल्यात मित्र. मित्र जमल्यात म्हटल्यानंतर विषय हार्ड. गाडी आहे आपल्याकडं, मित्र परिवार आहे. आता आपण 4 जण 5 जण जाणार आहे पार्टी सामान आणायला. या आपल्या गाडी चालू झाली. आता आपण चाललोय कडगावला. कडगाव रोड पासनं जायचं, मटेरियल बिटेरियल आणायचं. जाता जाता देवाचं दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन आपण चाललेलो आहे मस्तपैकी. असं पावसाचं वातावरण, भन्नाट वातावरण. हे बघा सैराट, बाल न घाटे सैराट कसा आहे बघा. हे आपण आहे, हे आपला मित्र. निवांत चालल्यात मस्तपैकी. कडगाव गारगोटी रोडला आपण मस्तपैकी शॉपिंग करायला चाललोय. जाता जाता म्हटलं मित्राला घेऊन जाऊया. मित्र म्हणजे वस्ताद आहे हो. जेवण कोणाला करायला येते, नियोजन जोरात टाकायला लागते. हे बघा आपला निसर्ग, असले भाताची शेती घेऊन आपण चाललेलो आहे. भात प्लस शेती. आपण आता पोचलेलो आहे मस्तपैकी कडगावला. कडगाव मध्ये आपण एंट्री मारलेली आहे झाडागात. ही एंट्री कसं मारायला बघा. रुबाब, हे आपला भाव उतरला जस्ट. हे ड्रायव्हर आपलं गुरव मालक. आणि आता साहेब उतरतो बघा. आणि कडगावमध्ये आपण एम आर बीमार्ट आणि आपण गेलो डीमार्टला. शॉपिंग चालू झाली. ह्याला काय येत नाही काय नाही, याची फक्त मजा बघायची. तांदूळ गांदूळ माहीत चालू घेतला. यांचं डिस्कशन चालू आहे, काय करायचं, काय नियोजन नियोजन जोरात. हे आपण अरे काय भाऊ, काय विषय, काय घेणार काय नाही, काय घेऊन जाऊ शॉपिंग. आपण तुम्हाला हे कडगाव मधलं बीमार्टचं जरा तुम्हाला सगळं दाखवून देतो. कसा कसा विषय आहे, कुठनं काय खरेदी करायची. या इकडं स्टार्टिंग पासून आपण जाऊया. इकडं तांदूळ भट्ट्या बघा. ह्या घमघमीत वास सुटलेला आहेच. हे इकडं काय बघायला लागले बियाणं, ह्याचं काय वेगळं चालू असते जगाचं. भोसडी जायला सांगितलंय तर खरेदी करायला हे म्हटलं ह्यावर ही फ्री आहे ते फ्री आहे, तरी पण चांगल्या थोडंच ते फुगे घेऊन फिरायला लागले. आता मला वाटलं खिशात घालते काय. हे भाऊ आपला काय घेतलाय म्हटलं. आपण हे आपल्या टाटाच्या मिठावरनं भांडणं. हेच मीठ पाहिजे आणि तेच मीठ पाहिजे. आता मी ऐकतोय, मी आपलं मीठ घेतलंय म्हटलं घेतलायच. आपण सांगेल ते खरं. इकडं मसाल्याचं नियोजन चालू आहे बघा. कसलं नुसतं दणानन नुसतं सगळं मार्केट भरलेलं आहे. जाईल तिकडं सुट्टी नॉट. हे भाऊ आलत शॉपिंग करायला, खरेदी करायला. शॉपिंग म्हणायचं नाही, आपण मराठी माणसं आहे. खरेदी करायला आली. माझा पत्ता वाजला तर हे कडगाव गारगोटी रोडला साईडलाच डीमार्ट आहे. आपला पेट्रोल पंप आहे का नाही, पेट्रोल पंपाच्या जरा साईडला हे बघा पेट्रोल पंप. झूम करू काय, झूम करून पेट्रोल बघा. एंट्री बघा. आता पेमेंटची बारी. पेमेंट म्हटल्यानंतर भाऊ पळाला. कोणाला सारखं नाटक करा नाही, पळाला. पेमेंट भरायला लागते. शॉपिंग खरेदी केलेली आहे आपण. खरेदीच्या सामानापेक्षा बाकीचं खायचे सामान जास्त आहे. हे बघा नुसतं खायचं सामान घेतल्याने आपण फरसाना लपून ठेवलेला. ही लोक बिल करसपर्यंत आपण तोपर्यंत बघूया. फटाके आलेत, बॉम्ब आलेत, आयटम बॉम्ब. ही बंदूक बघा, पिंक कलरची बंदूक. लहानपणी आपण लय चालवायचो. आता ओरिजिनल चालवायचे दिवस आलेत, पण काही दिवस नाहीत. भावान शेवटी पैसे काढला, कॉन्ट्री काढलेले सगळ्यांनी, त्यामुळे पैसे एकाकडे जमा केल्यात. आपण आता मटेरियल घेऊन पूर्ण निघालेलं आहे. एका हातात पार्टीचं नियोजन, एका हातात खायचं सगळं सामान. आपण टाटा बायबात करत या बघा. तुम्हाला सांगितलं पेट्रोल पंप. पेट्रोल पंपला आपण बाय करून बाहेर पडलेलो आहे. आता आपण चाललेलो आहे आपल्या नियोजनाकडे. आता हे एक नियोजन म्हटलं, आणि एक काकडी वगैरे खायची. एक गुरव नुसतं काकडी खाणार. आता एकाला नियोजन लागले म्हटल्यानंतर दुसरं पद आलं बघा. हे आपलं मित्र आत बसलेलं गाडीतनं. त्याला बातमी कळाली फक्त काकडी आहे म्हणून. गाडीतनं मेंबर बाहेर आलाय बघा. पुढं बघा, काकीला मस्का आवडतो, हे घ्या म्हणून आम्हाला डिस्काउंट द्या. तर मित्राला नियोजन आलं तर मित्र आला पळत बघा. हे बघा, त्याला काकडीचं नुसतं भोसडी. त्याला काकडी पाहिजे, काकडी खात आलाय सुकाळीचा. आणि काय नको. एवढ्यात नियोजन चहाचं केलंय. चहा घेऊन भावाचं दया बघा. त्या मावशीला ज्या ठिकाणी आम्ही खरेदी केली त्याच मावशीकडे गेलाय आणि म्हणाले तुम्ही चहा प्या. मावशीने शेवटी काय डिस्काउंट द्या नाही. आणि आमदार लोक बघा थोडीफार मस्ती करायची. भावासोबत चहा टाकायला. आता नियोजन नियोजन पडू देत चहा. शेवटी आपण निघलेलो आहे, बाहेर पडलेलो आहे. आश्चर्यतीने आपण पार्टीचे नियोजन करत चाललेलो आहे. पाव विषय हार्ड. नियोजन करायला म्हटलं जायचं, विषय संपलाच. शेवटी गाडी पुलावर थांबवली. मित्र येणार होता, मित्राला घेतला आपण. मित्र कसं पळालता. आता म्हटलं मंडळाची आरती चुकते काय. आरती बिरती बरोबर टायमर पोचलो आपण. गणेश भगवानची आपल्याला आरती भेटली. हे आपलं मंडळ आहे. मंडळाचं नवीनच उद्घाटन झालेलं, नवीनच आपल्याला शेड बसून भेटलेला आहे. आमदार